नमस्कार मित्रांनो, फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे. मनोरंजन विश्वातील ताज्या बातम्या आणि रिसेंट अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर बघूया आजच्या अपडेट्स. मित्रांनो, सुपरस्टार प्रभासची मुख्य भूमिका असलेला चित्रपट कल्की 289 टेडी पहिल्याच दिवशी विक्रम रचण्याच्या तयारीत आहे. मेगा बजेट चित्रपट असलेला कल्की 289 टेडी हा आज 27 जून रोजी प्रदर्शित होत आहे. मात्र त्याआधीच चित्रपट विक्रम रचणार असल्याची चिन्हे आहेत. ऍडव्हान्स बुकिंगला तुफान प्रतिसाद मिळाला आहे. पहिल्याच दिवशीच्या शोच्या 13 लाखांहून अधिक तिकिटांची विक्री करण्यात आली आहे. तामिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम आणि इंग्रजी भाषेतही प्रदर्शित होत आहे. ऍडव्हान्स बुकिंगच्या माध्यमातून चित्रपटाने आतापर्यंत जवळपास 35 कोटींची कमाई केली आहे. अंदाजे 600 कोटी रुपये खर्चून बनवलेल्या या चित्रपटाला त्याची किंमत वसूल करण्यासाठी पहिल्या विकेंडला आणि आठवड्यात चांगली कमाई करणे आवश्यक आहे. हैदराबादमध्ये चित्रपटाने पहिल्या दिवशी आतापर्यंतची सर्वात मजबूत प्री सेल्सचा विक्रम केला आहे. या चित्रपटाने केवळ हैदराबादमधून 14 कोटींची कमाई केली असून या यादीत दुसऱ्या क्रमांकावर प्रभासचा चित्रपट सालार आहे. हैदराबादमध्ये आजपर्यंतच्या सर्वाधिक कमाईच्या बाबतीत प्रभासने स्वतःच्या चित्रपटाचा विक्रम मोडला आहे. ओपनिंग डे कलेक्शनच्या अंदाजाविषयी बोलताना सॅकनिल्कने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले की चित्रपटाचे पहिल्या दिवसाचे कलेक्शन सुमारे 200 कोटी रुपये असू शकते. भारतीय बॉक्स ऑफिसवर चित्रपटाची पहिल्या दिवसाची कमाई सुमारे 120 कोटी रुपये असू शकते आणि परदेशातील बॉक्स ऑफिसचा गल्ला हा 60 कोटींपेक्षा जास्त असू शकतो. निर्माते चित्रपटाच्या प्रमोशनवर मोठा खर्च करत आहेत. मार्केटिंग स्ट्रॅटेजी पाहता चित्रपटाला ओपनिंग डे कलेक्शन चांगले होईल असे वाटत आहे. पण रिलीज नंतरही चित्रपटाची कमाई त्याच गतीने सुरू राहील का असा प्रश्नही निर्माण होत आहे. चित्रपट रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांच्या हाती सिनेमा असणार आहे. पुढील अपडेट आहे बिग बॉस OTT बद्दल. बिग बॉस OTT 3 मध्ये चंद्रिका दीक्षितला पाहणे खूप आश्चर्यकारक आहे. या कार्यक्रमादरम्यान तिने आपल्यावरील वाद आणि अनेक आरोपांबद्दल खुलेपणाने बोलली आहे. मात्र आता चंद्रिकाला बिग बॉसच्या घरातील चुगली आंटी म्हणून टॅग केले जात आहे. गेल्या एपिसोडमध्ये घरातील काही स्पर्धकांनी शिवानी कुमरेला सांगितले की सना सुलतानला विश्वास आहे की तू या घरात राहण्याच्या लायकीची नाहीस. हे ऐकून शिवानी दुःखी झाली, परंतु हे तिच्याबद्दल बोलले जात असल्याचे सनाला कळाल्यावर तिने आपले स्पष्टीकरण दिले. आश्चर्य तेव्हा झाले जेव्हा सना सुलतानने आपला मुद्दा सिद्ध करण्याचा प्रयत्न केला, पण त्यावेळी पावलोमी म्हणाली की तिला याबद्दल काहीही माहिती नाही. चंद्रिकाही तिच्या बोलण्यावर मागे गेली. शोचा एक प्रोमो देखील समोर आला आहे ज्यामध्ये सना पौलोमीला सांगते की तिने शिवानीला कधीच सांगितले नाही की ती शो मध्ये येण्याच्या लायकीची नाही. ज्यावर पौलोमी आणि चंद्रिकाने सांगितले की त्यांना याबद्दल माहिती नाही, त्यांनी असे काही ऐकले नाही. बिग बॉसचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच व्हिडिओवर युजर्सच्या कमेंट्सचा ओघ आला. दरम्यान युजर्स चंद्रिका दीक्षित हिच्यावर चुगली आंटी म्हणून कमेंट्स करत आहेत. शिवानी कुमारी आणि सना सुलतानच्या समर्थनात युजर्सही समोर आले आहेत. मित्रांनो, बाहुबली फेम अभिनेत्री अनुष्का शेट्टीची लोकप्रियता हिंदी आणि अन्य प्रादेशिक चित्रपट प्रेमींमध्ये आहे. अनुष्काने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. अनुष्का शेट्टीने नुकतंच आपल्या प्रकृतीबाबत एक धक्कादायक माहिती सांगितली आहे. अनुष्का ही एका दुर्मिळ आजाराचा सामना करत आहे. या आजारामुळे शूटिंग सुद्धा मध्ये मध्ये थांबावे लागत आहे. नुकतंच एका मुलाखती दरम्यान याविषयी बोलताना अनुष्का शेट्टीने सांगितले की मला हसण्याचा आजार झाला आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की हसणे हा देखील एक आजार असू शकतो, पण माझ्या बाबतीत तसंच आहे. एकदा मी हसायला लागली की 15-20 मिनिटे हसणे थांबवणे माझ्यासाठी कठीण होते. कोणताही कॉमेडी सीन पाहताच किंवा शूट करताना मी हसत हसत जमिनीवर लोळते. यामुळे शूटिंग थांबवावे लागल्याचे अनेकदा दिसून आले आहे. अनुष्का शेट्टीला सुडो बुल्बर इफेक्ट म्हणजेच PBA नावाचा आजार झाला आहे. हा एक दुर्मिळ न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे आणि त्याचा थेट परिणाम मेंदूवर होतो. या अवस्थेत व्यक्ती एकतर अनियंत्रितपणे हसायला लागतो किंवा रडायला लागतो. अभिनेत्रीने तिला या आजाराने ग्रासले असल्याचे सांगितले नसले तरी तिच्या वक्तव्यावरून असे मानले जात आहे की अभिनेत्रीलाही या समस्येचा सामना करावा लागत आहे. मित्रांनो, पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या निधनानंतर त्याचे 7वे गाणे रिलीज झाले आहे. मुसेवालाचे हे नवीन गाणे डिलेमा ब्रिटिश गायिका स्टेफ्लॉन डॉन सोबत आहे आणि त्याच्या YouTube चॅनलवर रिलीज करण्यात आले आहे. त्यात स्टेफ्लॉन डॉन मुख्य सिंगरच्या भूमिकेत आहे, तर मुसेवाल्याचे काही ओळी त्यात जोडल्या गेल्या आहेत. हे संपूर्ण गाणे मुसा गावात चित्रित करण्यात आले असून मुसेवालाला न्याय देण्याची मागणी करण्यात आली आहे. हे संपूर्ण गाणे स्टेफ्लॉन डॉन गेल्या वर्षी सिद्धू मुसेवालाच्या वाढदिवसाला पंजाबमध्ये आली होती तेव्हा चित्रित करण्यात आले होते. दरम्यान ती मुसेवालाच्या हवेलीत राहिली. स्टेफ्लॉनने तिच्या गाण्यात पंजाब टूरचे शॉट जोडले आहेत. शेवटी स्टेफ्लॉन देखील मुसेवालाला श्रद्धांजली वाहताना दिसत आहे. मुसेवालाला न्याय मिळावा ही मागणी जगभर पोहोचेल अशा पद्धतीने संपूर्ण गाणे चित्रित करण्यात आले आहे. स्टेफ्लॉन आणि मुसेवाला यांच्या टीमने या गाण्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI चाही वापर केला आहे. गाण्यात सिद्धू मुसेवालाच्या ओळी जोडल्या गेल्या आहेत, तर मुसेवाला देखील AI तंत्रज्ञानाचा वापर करून स्टेफ्लॉन सह या सिग्नेचर शैलीत दाखवण्यात आला आहे. यानंतर बघूया पुढील अपडेट. श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांचा चित्रपट स्त्री 2018 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटानंतर हॉरर कॉमेडी चित्रपटांची वेगळीच क्रेज पाहायला मिळाली. याचे ताजे उदाहरण म्हणजे मुंजा चित्रपट. या चित्रपटाने रिलीजच्या 3 आठवड्यातच जगभरात 100 कोटींची कमाई केली आहे. आता काही काळानंतर चाहत्यांना आणखी एक हॉरर कॉमेडी चित्रपट पाहायला मिळणार आहे. श्रद्धा कपूरचे स्त्री 2 चा टीजर प्रदर्शित झाला आहे. श्रद्धा कपूरच्या चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर या चित्रपटाच्या पहिल्या भागाने चाहत्यांना खूप मनोरंजन केले होते. आता या चित्रपटाच्या धर्तीवर दुसरा भाग तयार करण्यात आला आहे. गेल्या वेळी लोकांनी हसत खेळत महिलेचा राग टाळला होता, पण यावेळी महिला अधिकच ताकदवान झाल्या आहेत. आता महिलांची ही भीती प्रेक्षकांना कितपत आवडते हे पाहायचे आहे.
यावेळी तमन्ना भाटियानेही या चित्रपटात प्रवेश केला आहे. चित्रपटाचा टीजर शेअर करण्यासोबतच लिहिले आहे, यावेळी स्वातंत्र्य दिनी चंदेरीमध्ये दशहत असेल. 15 ऑगस्ट 2024 रोजी स्वातंत्र्य दिनी ही दंतकथा परत येणार आहे. यानंतर बघूया पुढील अपडेट. कंगना रनौतच्या इमर्जन्सी या चित्रपटाची गेल्या वर्षभरापासून प्रतीक्षा होती. चित्रपटाच्या रिलीजची तारीख दोनदा पुढे ढकलण्यात आली होती. कंगना रनौतने स्वतः या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली असून ती या चित्रपटाची निर्माती आणि दिग्दर्शिका देखील आहे. या चित्रपटात कंगनाशिवाय अनुपम खेर, मिलिंद सोमन आणि सतीश कौशिक हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. मणिकर्णिका फिल्म्सच्या बॅनरखाली तयार झालेला इमर्जन्सी हा चित्रपट सुरुवातीला 24 नोव्हेंबर 2023 रोजी प्रदर्शित होणार होता. नंतर चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख 7 महिन्यांनी पुढे ढकलण्यात आली आणि तो 14 जून 2024 रोजी सिनेमागृहात दाखल होणार होता. मात्र कंगना रनौतच्या निवडणूक दौऱ्यामुळे ही तारीखही पुढे ढकलण्यात आली होती. आता हा चित्रपट 6 सप्टेंबर 2024 रोजी सिनेमागृहामध्ये प्रदर्शित होणार आहे. भारतीय राज्यघटनेच्या इतिहासातील सर्वात वादग्रस्त भागाची स्फोटक कथा यामध्ये आहे अशी चर्चा होत आहे. मित्रांनो, बॉलिवूडच्या ताज्या बातम्या आणि गॉसिपसाठी आमच्या फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा. भेटूया आपल्या पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.